ते सगळं याका. नमस्कार, जय एस महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता आलेलो आहे मोही या गावामध्ये. मोही या गावामध्ये कल्पनाताई पाटील बुवा गोवार यांच्या प्रचारार्थ या मोही गावामध्ये पदयात्रा चालू आहे. तर ते भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार असलेले ते आज आपल्यासोबत खास या चॅनलसोबत चर्चा करणार आहेत. तर आपल्यासोबत आहेत पाटील बुवा गवारी. तर काय सांगशाल तुम्ही, या भागामध्ये या प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे आणि हे आपण पाहत आहात, ट्रॅफिक जाम होतं आहे, याबद्दल आपलं काय? नमस्कार. या ठिकाणी प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आमचं मोही गाव हे आमचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आमचे प्रचार दौरा चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृत उमेदवार म्हणून माझी सौभाग्यवती कल्पना पाटील गवारे यांना तिकीट भेटलेलं आहे आणि त्यांचा प्रचार या ठिकाणी अतिशय जोरात चालू आहे. अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आमचं 1 नंबर बटनसुद्धा आलेलं आहे. कमळाचं तुमच्याच गावामध्ये प्रचार चालू आहे, तर ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे, याबद्दल? आमच्या गावामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, कारण आमचं गाव हे उद्योग क्षेत्राजवळ आहे. अतिशय या ठिकाणी उद्योग क्षेत्रातील मंडळी जवळजवळ 75% गाव आमचं उद्योग झालं आहे. त्याच्यामुळं अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये आमचं नाव प्रसिद्ध आहे गावाचं. म्हणून या गावच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. या ठिकाणी केंद्रात सत्ता आमची भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतसुद्धा भाजपची सत्ता आलेली आहे आणि आता जिल्हा परिषदमध्ये आम्ही या ठिकाणी निवडून येणारच आहे आणि म्हणून त्याही ठिकाणी आम्ही चांगलं काम करणार. तुम्ही विचारलं साहेब ट्रॅफिकच्या बाबतीत, तर ट्रॅफिकसाठी मी या मोही गावामध्ये गेल्या 20 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे, सरपंच उपसरपंच सदस्य म्हणून. तेव्हा या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्यासाठी मी मोही गावला आमच्या बाकी आसन त्या मोही गावला चारही बाजूने असा गोल असा रिंग रोड करणार. 10 मीटरचा, 30 फुटाचा, 40 फुटाचा रिंग रोड करणार. कारण केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेजवळ आमचं गाव आहे. म्हणून या ठिकाणी हा रिंग रोड करणार आणि मोही गाव ट्रॅफिक मुक्त करणार, हेच या ठिकाणी वचन देतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो की निश्चितच या ठिकाणी या कुरळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटामधून माझी सौभाग्यवती कल्पना गवारे या 100% निवडून येईल अशी ग्वाही देतो. तर आपल्यासोबत उमेदवार आहेत स्वतः कल्पनाताई पाटील बुवा गवारी. तर यांचं या ठिकाणी त्यांच्याच गावामध्ये पदयात्रा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार चालू आहे. तर आपण पाहू शकता, हे प्रचंड महिला त्यांना पाठिंबा देत आहेत आणि विविध पक्ष संघटना संस्थेच्या वतीने त्यांना पाठिंबा मिळत आहे. नमस्ते, मी कल्पना पाटील गवारे आणि मी मूळचीच उमेदवार असून जिल्हा परिषद कुरुळी ग्रामीणमधून मी उभी आहे. माझं चिन्ह आहे कमळ आणि मी जे आपले जिल्हा परिषदल्या गटातली गावं असन सगळीकडे भेटी वस्ती सगळीकडे गेलेले आहे. माझी सभापती म्हणून काम केलेलं आहे, विविध लोकांची समस्या सोडवलेली आहे. आणि दुसरं म्हणजे असे माझ्या गावातच मला चांगला प्रतिसाद आहे, कारण की भाजप हे केंद्रात राज्यात सगळीकडे सत्ता असून सत्ताधारी पक्ष आहे आणि निश्चितच मी सगळ्यांची समस्या सेवा सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून थांब. तर ह्या होत्या स्वतः कल्पनाताई पाटील बुवा गवारी आणि मोहीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचं या ठिकाणी पदयात्रा चालू आहे. तर आज तर काय सांगतात तुम्ही, काय प्रचार? आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमचे आदर्श सरपंच पाटीलभाऊ गवारे यांच्या कारकिर्दीमध्ये गावाच्या मोठ्या घडामोडी घडवलेल्या आहे. आमच्या गावाला पूल नव्हता, ब्रिज नव्हता आमच्या गावाला. तो ब्रिज एवढा मोठा ब्रिज बांधून माननीय अजितदादा आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी येऊन आणि पाटीलचं धावपळीचं कामकाज पाहून अतिशय चांगल्या प्रकारची गावची सुधारणा त्यांनी केलेली आहे. गावाला कमानी आणि दुसरी गोष्ट निर्मल ग्राम स्वच्छता ग्राम अभियान मोही गावामध्ये राबवण्यात आलं. त्यावेळेस की गावांच्या महिलांना, गावातल्या महिलांना, पुरुषांना आपल्याला जे म्हणतो 2 नंबर शौचालयासाठी जायचं, तर कुठं शौचालय नव्हतं कुणाच्या या गावामध्ये. पण माननीय आमचे पाटीलभाऊ गवारे सरपंच झाले, इथं गावामध्ये घरोघरी संडासं बांधून दिली लोकांना. पूर्ण गावाचा पाठिंबा आहे, पूर्ण गावाचा पाठिंबा आहे. धन्यवाद. तर हे होते सर्व ग्रामस्थ, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जय एस महाराष्ट्र न्यूज, संदीप दबडे, पुणे. हां, घोषणा. हां, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा. तर आपण पाहू शकताय या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि संपूर्ण गाव त्यांच्या
सोबत आहे आणि आपण पाहू शकता हे असे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणा देत आहेत आणि स्वतः या ठिकाणी उमेदवार असल्यामुळं या गावाला प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करण्याचं त्यांनी आपल्यासोबत बोलताना आश्वासन दिलेलं आहे.